शक्तीपीठ महामार्गाविरोधात नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत आहेत। आपण सध्या आहोत नांदेडच्या मालेगाव येथे। आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांनी नांदेड ते वसमत हा महामार्ग तब्बल 1 तासापासून रोखून धरलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग वर्धा ते नागपूर हा असा महामार्ग होणार आहे आणि या महामार्गाला जवळपास 12 जिल्ह्यातील जमिनी जाणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील देखील सुपीक जमीन या महामार्गात मोठ्या प्रमाणात जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध केलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर तब्बल 1 तासापासून हा महामार्ग रोखून धरलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। आपल्यासोबत या भागातील नेते आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, शक्तीपीठ महामार्गाला आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे? शक्तीपीठाच्या नावाखाली या सरकारला फक्त आणि फक्त मलिदा खाण्यासाठी हा महामार्ग करायचा आहे। ही मागणी नसताना देखील सक्तीने शेतकऱ्यावर हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न या शासनामार्फत होत आहे आणि त्याच्या बदल्यात सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, ज्या सुपीक जमिनी आहेत, ज्या बागायती जमिनी आहेत, अक्षरशः मातीमोल किमतीने त्या जमिनी घेऊन त्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे आणि या निमित्तानं सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी महिला, माता, भगिनी सगळेजण या ठिकाणी रोडवर आलेले आहेत आणि या महामार्गाला प्रत्येकाचा या ठिकाणी विरोध आहे आणि महामार्ग शासनानं निवडणुकीच्या आधी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की हा महामार्ग आम्ही रद्द करू आणि नंतर जेव्हा सत्तेत हे आल्याच्या नंतर त्यांनी परत हा महामार्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि परत एकदा यांना नोटीस सुद्धा दिलेली आहे की सक्तीनं या ठिकाणी मोजणी होणार आहे, पोलीस बळाचा वापर करून मोजणी होणार आहे। त्यामुळं या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये सर्वसामान्य आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत आणि हा महामार्ग रद्द झाला पाहिजे ही एवढीच भूमिका आमच्या सर्वांची। ची भूमिका काय असणार आहे? आता रास्ता रोको करत आहात आपण, पुढची भूमिका काय? येणाऱ्या काळात हे जर महामार्ग रद्द नाही झाला तर शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहे। ते काय मरणाला आणि कोण्या गोष्टीला भिणारे नाहीत। इथं त्यांनी सांगितलं, शेतकऱ्याचे लेकरं देखील बोलले की बाबा असं आमचं आयुष्य जगण्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी सामूहिक आत्महत्या करू, पण हा महामार्ग असं वाचून मरण्यापेक्षा स्वतःहून आपण त्या ठिकाणी मरणाला पत्करू। सरकारला जर आमचं मरणच पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही हसत हसत सरकारला देऊ अशी भूमिका या पुढं शेतकऱ्यांची आणि हा लढा या पुढे अतिशय जास्त प्रमाणात तीव्र होणार आहे। निश्चितच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत आणि मरणाला देखील भिणार नाही अशी भूमिका देखील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। संजय श्रीवंशी, साम टीव्ही न्यूज, मालेगाव, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।